कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट। कल्याण तालुक्यात खरीप हंगामातील भात पिकासाठी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलंय। 29 व 30 जून रोजी पेरणी योग्य पाऊस झाल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी भात पेरणीला सुरुवात केली होती। 2 दिवसात मोठ्या प्रमाणात पेरण्या पूर्ण करण्यात आल्या। मात्र 1 जुलैपासून सुरू झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। अनेक ठिकाणी पेरणी केलेले भात बियाणे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, तर काही शेतांमध्ये उगवलेली भात रोपे पाण्यात बुडून राहिल्याने कुजून गेली आहे। काही शेतकऱ्यांनी नवीन बियाणे खरेदी करून गादी वाफ्यावर पेरणी केली आहे, मात्र ते बियाणे देखील अतिवृष्टीमुळे कुजल्याची माहिती समोर आली आहे। या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले। एकीकडे आर्थिक फटका बसला असून दुसरीकडे पुनर्लागवडीसाठी आवश्यक रोपे उपलब्ध नाही, तसे पुन्हा पेरणी करण्यासाठी भात बियाण्याचीही टंचाई जाणवत असल्याने खरीप हंगामातील भात पीक हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे। कल्याण तहसीलदार कार्यालय आणि कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना बियाणे रोपे व आर्थिक मदतीचा दिलासा द्यावा, अशी मागणी शेतीनिष्ठ शेतकरी गुरुनाथ दत्तात्रय सांबरे यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा। जून महिन्यापासून पावसाला सुरुवात होते, परंतु यावेळेस पाऊस साधारणतः 1 महिना उशीर झालेला आहे आणि जातकाप्रमाणे शेतकरी पावसाची वाट पाहत होता की केव्हा एकदा पाऊस पडतो आणि खरीप पिकातील आपल्या कोकणातील शेतकरी, ठाणे जिल्ह्यातील शेतकरी भात पिकाच्या बियाण्याची पेरणी करेल याची वाट पाहत होता। साधारण मला वाटतंय 25 ते 27-28 तारखेच्या दरम्यान साधारणतः पाऊस पडला, त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पिकाची पेरणी केली। काही पेरणी ही उगून पण आली, परंतु 1 जुलैपासून हा जो मुसळधार पाऊस लागला, त्या मुसळधार पावसामध्ये पूर्णतः जी पेरणी केलेली भात बियाणं होती हे बुडून गेलेली आहेत आणि मुसळधार पावसामुळे जी काही पेरण्या केल्या होत्या त्या पेरण्या वाहून गेल्यात। काही पेरण्या आपण जर पाहिल्या तर ह्या सडून गेल्यात, कुजून गेलेल्या आहेत। शेतकऱ्याने बाजारातून नवीन भात बियाणं आणलं आणि त्याची पेरणी केली, त्यामुळे त्याचं आर्थिक नुकसान देखील झालेलं आहे आणि आज पुन्हा पेरणी करावी तर पुन्हा ही आपण पाहता की सगळी शेतं ही पाण्यानं भरलेली आहेत। म्हणजे आज 1 तारखेपासून तर आजचा 7 तारीख आहे, म्हणजे 7 दिवस झाले की संपूर्णतः पेरणी पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे संपूर्ण सडून गेले, कुजून केलेले आहे। आज शेतकऱ्याकडे भात बियाणं देखील उपलब्ध नाही, त्यामुळे पुन्हा दुबार पेरणी तर करू शकत नाही। एक दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्याच्या समोर उभं राहिलेलं आहे आणि एकंदर असं जर पाहिलं तर आज भात बियाणं हाताशी नाही आहे, भाताची रोपं सडून गेलेले आहेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा हा खरीप हंगामातील भाताचं जे पीक आहे, हे भाताचा हंगाम म्हणजे खरीपाचा हंगाम निघून जाते की काय, अशी एक चिंता शेतकऱ्याच्या मनामध्ये भेडसावत, एक भीती शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे। तरी माझे प्रशासनाला विनंती आहे की आज ठाणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचं जवळजवळ हे पेरणीचं संपूर्णतः नष्ट झालेले आहे, तरी यावर प्रशासनाने, सरकारने या कोकणातील किंवा ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्याला काहीतरी भरीव मदत करावी यासाठी अशी विनंती आहे।